थोडक्यात काय तर आम्ही आतमध्ये शेपटा घातलेला आहे, तो काढताही येत नाही. अरे थोत तुमच्या जिंदगानीवर. मित्र हो, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा जास्त चर्चा होते ती मुंबईमध्ये होणारा महापौर मराठी की अमराठी, म्हणजे खरं तर मराठी की उत्तर भारतीय. बघा, या ज्या सगळ्या काही कंड्या आहेत ना, या जाणीवपूर्वक पिकवल्या जात आहेत आणि त्याच्या पाठीमागे भाजप आहे. भारतीय जनता पक्षाचे कृपाशंकर सिंग ते बडबडले बघा, मुंबईचा महापौर उत्तर भारतीय समाजाचा असेल एवढे नगरसेवक निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं. आणि मग यातून मुंबईबाबतचे भाजपाचे जे काही मनसुबे आहेत ते तर उघडे पडले. अहो, हे कृपाशंकर सिंह आधी काँग्रेसमध्ये होते, त्यांच्यावर अवैध मार्गाने संपत्ती जमा केल्याचा आरोप या भाजपानंच केलेला होता. आणि मग त्या वेळेला या प्रकरणामध्ये या कृपाशंकर सिंह यांना अटक होणार होती, पण नेमकं त्याच वेळेला ते भाजपाला शरण गेले आणि मग काय हो, सही सलामत बाहेर पडले. आता ते भाजपाचं तुणतुणं वाजवत असतात आणि त्यासाठी उत्तर भारतीयांना भाजपाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करीत असतात. सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये या कृपाशंकर सिंह यांना आणि भाजपाला सुद्धा अक्षरशः झोडपून काढला आहे. कृपाशंकर सिंह यांच्या तोंडून भाजपानंच आपली मळमळ बाहेर काढली असल्याचं सामनानं म्हटलंय. भारतीय जनता पक्ष तर मराठी माणूस आणि मुंबईच्या विरोधामध्ये आहे असं विरोधक नेहमी सांगत असतात, पण याच भाजपाच्या सोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांची भूमिका काय मग आता, मराठी की अमराठी? आणि नेमका हाच प्रश्न सामनानं विचारला. आजच्या या सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय, आदित्यनाथ महाराज, केशव मौर्य, ब्रजेश पाठक, सम्राट चौधरी, मैथिली ठाकूर, मध्य प्रदेश राजस्थानचे भाजपाचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या फौजाच्या फौजा आता भाजप मुंबईत उतरवणार आहे, ते फक्त महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी महापौर होऊ नये यासाठी. एवढं असूनही महाराष्ट्राचे मराठी मीठ खाणारे सरकार आणि त्यांचे मिंधे या कटबाजीवर तोंड उघडत नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन सत्ता भोगणारी अमित शहा यांची बूटचाटी सेना तर कृपाशंकर सिंग यांच्या मराठी दृष्ट्या वक्तव्यावर मूग गिळून बसलेले आहे. कृपाशंकरच काय, भाजप मिंद्याचे 100 बाप जरी उतरले तरी मुंबईशी मराठी माणसाचं असलेलं नातं तोडता येणार नाही. मुंबई भावनिक आणि भौगोलिक ऐतिहासिक दृष्ट्या मराठी माणसाचीच आहे. मुंबईवर अमराठी महापौर लादण्याचा प्रयत्न केला तर संयुक्त महाराष्ट्र लढ्याप्रमाणे भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. फक्त पैशांनी मुंबईवर ताबा मिळवता येणार नाही हे भाजपच्या कृपाशंकर छाप नेत्यांना कळत नसेल ना, तर त्यांनी फोर्ट मधल्या हुतात्मा स्मारकाचा इतिहास जरा समजावून घ्यावा. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी तेव्हा 106 बलिदानं झाली. त्या बलिदानाची परंपरा यापुढे सुद्धा सुरू राहील. कृपाशंकर यांचे मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल हे वक्तव्य हीच भाजपाची अधिकृत भूमिका आहे, पण नकली शिवसेना त्यावर लाचार होऊन सारवासारव करीत आहे. मुंबईच्या महापौराविषयी कृपाभैयानं केलेलं विधान हे त्यांचं वैयक्तिक मत आहे असं हे लाचार आता म्हणत आहेत. थोडक्यात काय तर आम्ही आतमध्ये शेपटा घातलेला आहे, तो काढताही येत नाही. अरे थोत तुमच्या जिंदगानीवर. असा सणसणीत प्रहार सामन्याच्या अग्रलेखातून करण्यात आलाय. हा सामना आता अधिकच तीव्र आणि जळजळीत होऊ शकतो, कारण मराठी माणसाची मुंबई मराठी माणसाच्या हातून हिसकावून घेण्याचा डाव भाजपा आणि उत्तर भारतीयांचा आहे. मराठी माणसांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.